विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांच्या प्रचार सभांची मोजदाद केली असता यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना जास्त मागणी असल्याचं दिसून आलं. मोदी, शहा, फडणवीस बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यासारखे नारे देऊन प्रक्षोभक भाषण करण्यात मग्न होते. त्याचवेळी गडकरी सारखा नेता विकास, महामार्गाची कामं, सोलार प्रोजेक्ट, इथेनॉल, उद्योग विस्तार आणि रोजगार या मुद्द्यावर बोलत होता. जाती धर्मावर आधारित राजकारणाचा उबग आलेले लोक गडकरींना ऐकण्यास जास्त इच्छुक होते. भाजपनंही या संधीचा फायदा घेऊन गडकरींच्या सर्वाधिक सभा घडवून आणल्या. राज्य व देशातील राजकारणात गडकरींना पुन्हा मानाचं स्थान दिलं जात असल्याचं यावरून लक्षात येत आहे. काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा. विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता झाली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या नेत्यांच्या किती सभा झाल्या याचा आलेख जाहीर केला. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यासारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात मोदींच्या 10, अमित शहा यांच्या 16, योगी आदित्यनाथ यांच्या 11 सभांची नोंद झाली. तर राहुल गांधींच्या 7, प्रियंका गांधी यांच्या 3, खरगेंच्या 9, तर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या 17 सभा झाल्या. प्रादेशिक नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या 75, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येकी 64, उद्धव ठाकरेंच्या 60, शरद पवारांच्या 55, प्रकाश आंबेडकरांच्या 51, तर राज ठाकरेंनीही यावेळी 34 सभा घेतल्या. या सर्वांच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांची राळ उठवण्यात आली होती. जाती धर्माविषयी विद्वेषक भाषणं केली जात होती. त्याचा आता जनतेला उबग आलेला आहे. 2014 व 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा घेण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू असायची. मोदींच्या तोंडून मेरे प्यारे भाईयो और बहनो हे शब्द ऐकण्यासाठी लाखो कान तरसलेले असायचे. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्रात मोदींच्या सभांचं गारुड ओसरलेलं दिसलं. 2019च्या लोकसभेत मोदींनी महाराष्ट्रात फक्त 9 सभा घेतल्या होत्या. तेव्हा भाजपचे 23 तर महायुतीचे 41 खासदार निवडून आले होते. शिवसेना या मित्र पक्षालाही मोदींच्या सभांचा फायदा झाला. मात्र 2019 मध्ये लोकसभेत भाजपनं महाराष्ट्रात मोदींच्या 18 सभा घेतल्या, पण या पक्षाचे तेवढे खासदारही निवडून आले नाहीत. उलट खासदारांची संख्या 23 वरून 9 पर्यंत घसरली. महायुतीच्या उमेदवारांनाही मोदींचा फारसा फायदा झाला नाही. मोदींच्या सभा झाल्या 18 व महायुतीचे एकूण उमेदवार निवडून आले फक्त 17. अर्थात भाजप व युतीच्या या पराभवाला वेगवेगळी कारणं आहेत, पण मोदींच्या सभेच्या संख्येशी जोडूनही त्याला पाहिलं जातं. लोकसभेपासून धडा घेत विधानसभेला भाजपनं महाराष्ट्रात मोदींच्या सभांची संख्या कमी केली. फक्त 9 सभा मोदींनी घेतल्या. राज्यात भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत, पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांच्यावर मोठा रोष व्यक्त होत असल्यानं आता त्यांच्या प्रतिमेलाही तडे गेले आहेत. मात्र तरीही फडणवीस यांनी 64 सभा गाजवल्या. एकनाथ शिंदे व अजित पवार हे 2 मराठा चेहरे म्हणून युतीनं पुढे केले होते. त्यांनीही अनुक्रमे 75 व 64 सभा घेतल्या. या दोघांनीही आपापल्या उमेदवाराच्या मतदारसंघात सभा घेण्याला जास्त प्राधान्य दिलं. भाजपच्या उमेदवाराच्या मतदारसंघात मात्र फक्त महायुतीच्या संयुक्त सभांनाच त्यांनी हजेरी लावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गेल्या 10 वर्षात केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या राजकारणापासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवलं होतं. निवडणुकांमध्ये फक्त नावापुरत्या प्रचार सभा देऊन त्यांचा उपयोग करून घेतला जात होता. मात्र उमेदवार निवड असो की रणनीती ठरवण्याच्या कामात त्यांना कुठलंही स्थान नव्हतं. इतकंच नव्हे तर लोकसभेच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही त्यांना बाहेर करण्यात आलं होतं. 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना फोडून जे राजकीय नाट्य झालं, महायुतीचं नवं सरकार आलं, त्या प्रक्रियेतही भाजपच्या नेतृत्वानं गडकरी यांना दूरच ठेवलं होतं. त्यामुळे गडकरी ही राज्यातील घडामोडीत फारसं लक्ष देत नव्हते. मात्र स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर गडकरींनी आपलं स्थान कायम ठेवलं. विदर्भात लोकसभेत भाजपची एवढी पडझड झालेली असतानाही गडकरींनी आपला मतदारसंघ कायम राखून भाजपची लाज राखली. त्यावरून केंद्रीय
केंद्रीय नेतृत्वाचे डोळे उघडले. आता लोकसभेला भाजपला मोठा दणका बसल्यानंतर मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकारानं भाजपच्या नेतृत्वानं गडकरींना महाराष्ट्रातील प्रचारात सक्रिय सहभागी करून घेण्याचं ठरवलं. त्यांना बोलावून उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंत मोठी जबाबदारी देण्यात आली. राज्यात सर्वाधिक 72 प्रचार सभा गडकरींनी घेतल्या. तब्येत फारशी अनुकूल नसतानाही हेलिकॉप्टरमध्ये फिरून गडकरी दिवसाला 6 सभा गाजवत होते. त्यांच्या भाषणात कुठेही बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे जाती धर्माचा द्वेष करणारे नारे नसायचे. ते विकासाच्या गोष्टी करायचे, राज्यातील जनतेला विकासाची स्वप्न दाखवायचे. इथेनॉलवर गाडी कशी चालू शकते, सोलार प्रोजेक्टनं कशी बचत होऊ शकते, देवदर्शनाला जाण्यासाठी किंवा महानगर गाठण्यासाठी, पर्यटन स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यात चारही बाजूनं कसं महामार्गाचं जाळं उभारण्यात आलं आहे, अशा करून दाखवलेल्या गोष्टी त्यांनी जनतेला सांगितल्या. लोकांनाही त्या पटल्या. म्हणूनच इतरांपेक्षा त्यांची भाषणं ऐकायला गर्दी होत होती. मला कुठल्याही पदाचा मोह नाही असं सांगून गडकरी पक्षानं आपल्यावर दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या पसंतीस अजूनही ते उतरत नाहीत. खरं तर गडकरींचे राज्यात सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. राज्याचं नेतृत्व करण्याची त्यांच्या क्षमताही आहे. जर मराठा समाजाचा रोष असल्यामुळे फडणवीसांचा चेहरा भाजपला पुढे करता येत नाही, तर अशा वेळी गडकरींना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करावं असा एक सूर भाजपातून पुढे येत होता. पण तो केंद्रीय नेतृत्वानं दाबून टाकला. विकासाचं व्हिजन असलेला हा नेता केवळ केंद्रीय नेतृत्वाच्या मनमानी कारभारामुळे मागे पडत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना भक्कम पाठिंबा आहेच. अगदी विरोधकही गडकरी मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असं सांगतात. स्वतः गडकरींनीच जाहीर कार्यक्रमातून हा किस्सा सांगून आपल्या मनातील सुप्त इच्छा अप्रत्यक्ष व्यक्त केली होती. पण मोदी शहा यांच्या मनात गडकरींबद्दल द्वेष असल्यानं ते या विकासाभिमुख नेत्याला महाराष्ट्राची जबाबदारी देणार नाहीत. पण जर महायुतीचं सरकार येण्याची चिन्ह असतील व भाजपनं पूर्वग्रह दूषित मतं बदलून गडकरींचा चेहरा पुढे केला तर निश्चितच राज्याला एक नवीन दिशा मिळू शकते. अगदी ठाकरे पवारांसारखे विरोधकही गडकरींच्या चेहऱ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन देतील यात काहीच शंका नाही. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असा नेता पुढे आणणं गरजेचं आहे. फक्त त्यासाठी भाजपच्या हायकमांडच्या मनातून गडकरी द्वेषाची कावेळ बाहेर निघणं गरजेचं आहे.